ठाकरेंची शिवसेना विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरती दावा करण्याच्या तयारीत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर आहे आणि त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। मात्र महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते पदाचं पत्र विधानसभा अध्यक्षांना नेमकं कधी दिलं जाणार याबाबत स्पष्टता आलेली नाही। शिवाय विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालं तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं यासाठी काँग्रेस दावा करू शकते। दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर आमचाच हक्क असल्याचं संजय राऊत म्हणाले। मंत्र्यांची मनमानी चालू राहील, भ्रष्टाचारी मोकाट सुटतील, त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे आणि असा कोणताही नियम नाही आहे। अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे। इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत। त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।